नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत की हा बाहेरचा फिल्टर कसा साफ करायचा मशीनचा. आता कसं असतं की हा बाहेरचा फिल्टर म्हणजे महिन्यातून एकदा केला तरी चालतो. पण तुमच्या घरामध्ये कशा प्रकारचं पाणी आहे याच्यावर हे अवलंबून आहे. आता मी ज्या भागात राहते इथे म्हणजे पाणीच आहे, म्हणजे पाणी म्हणजे मातीच आहे. ऑलमोस्ट माती म्हणजे आम्हाला हा 10-10 दिवसाच्या आतच मला हा साफ करावा लागतो आणि त्यात मी मशीन भरपूर वापरते. जनरली पाणी जर तुमच्याकडे नॉर्मल स्वच्छ असेल तर तुम्हाला हा फिल्टर म्हणजे महिन्यातनं एकदा खूप झाला. पण आमच्याकडे नाहीच आहे, म्हणजे स्वच्छ पाणीच नाही आहे. पाणी तसंच येतं, म्हणजे खूपच गढूळ पाणी असतं. त्यामुळे आम्हाला भरपूर साफ करावा लागतो. पण ॲज अ मेंटेनन्स मशीन चांगली राहावी म्हणून 1 महिन्यातून एकदा हा करायचा असतो. आता याला बघा तुम्ही, जर तुम्ही बघितलं तर हा एक आहे. आता हा गरम पाण्याचा आहे. तर गरम पाणी आपल्याकडे म्हणजे आपलं नेहमीसारखं वातावरण असतं आपलं माइल्ड, त्यामुळे आपल्याला गरम पाण्याने कपडे धुवावे जनरली लागतच नाही. तर प्रत्येकाकडे मोस्टली ही एकच अटॅचमेंट तुम्हाला दिसते, आपला रेग्युलर थंड पाण्याचा नळ. तर आपण हाच बघूया कसा साफ करायचा. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिले काय करायचं की आता इथून आपला पाण्याचा सप्लाय चालला आहे ना, तर हा सप्लाय आपण बंद करूया. ठीक आहे. हे कारण हे 24 तास आपलं चालू असतं, हा मेन पाण्याचा सप्लाय. त्यात एकदम पाणी बंद करूनच करावं लागेल. नंतर आपण करूया, पिन काढून टाकूया आपण. ठीक आहे. आता पिन काढली आणि आता आपण करूया फिल्टर ओपन. आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये विशेष असं काही नाही आहे, तुम्हाला दाखवते मी. आता बघा, आता हे जे आहे हे मी माझ्या साईडला फिरवते, इकडे या साईडला फिरवते. ठीक आहे. बघा असं सहज, हे असं सहजच फिरतं आहे. मी तर रेग्युलरच करते. बघा हे या साईडला इकडे 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 असं फिरवायचं. ठीक आहे. असं इकडे, ठीक आहे, इकडे त्या साईडला नाही जायचं आहे, माझ्या साईडला मी फिरवते. झालं, हे 2च मिनटात ओपन होतं. बघा झालं. आता बघा, आता आपलं हे पाण्याचं होतं. आता समजा जर मी हे बंद केलं नसतं, ठीक आहे, तर हे पाणी सगळीकडे उडालं असतं. त्यामुळे हे आधी बंद, आपण नळ आधी आपण बंद करून घेतलं आहे. ठीक आहे. आता आपण काय करायचं मी तुम्हाला दाखवते की फिल्टर एक्झॅक्टली. आता हे आपण थोडं साईडला ठेवूया पाण्याचं, आणि फिल्टर एक्झॅक्टली कुठे असतं मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. मला मोबाईल थोडासा फिरवावा लागेल तुम्हाला दाखवण्यासाठी. आता बघा ते कसं दिसतं. आता तुम्ही बघा, मी प्रयत्न करते दाखवण्याचा, जागाच नाही याची जायला सुद्धा इथे. 1 सेकंद. तर दिसला का तुम्हाला फिल्टर? तर हा आहे आपला फिल्टर जो आपण साफ करणार आहोत, जो ज्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते. आणि हा आपला गरम पाण्याचा आहे, पिवळाचा. हा पण हा वापरतच नाही. ठीक आहे. आता या फिल्टरला ना असं नटसारखं असतं हे प्लास्टिकचं, पण हे खूप नाजूक असतं म्हणजे. ठीक आहे. अतिशय नाजूक आहे. आता काय करायचं आपल्याला, आता तुम्हाला बघा, तुम्ही ही पेंचीस आहे. ठीक आहे. ही बारीक पेंचीस आहे. आता मी ही वापरते. आता समजा तुम्हाला वाटतं की बाबा आपला हातच स्ट्रॉंग आहे, तर तुम्ही हे असं हाताने पण फिरवू शकता. ठीक आहे. पण आता माझा हात काही एवढा स्ट्रॉंग नाही, त्यामुळे मी हात वापरत नाही आहे. किंवा जर तुमचा ढिला असेल फिल्टर हा, किंवा नवीनच असेल, तर तुम्ही हात वापरा, 2 नखांनी 2 बोटांनी. आता मी बघा काय करते, तुम्हाला दिसत असेल तर. ठीक आहे. मी काय करते, आता मी हे पेंचीस घेतलेली आहे, इथे पकडते. एकदम हलकं पकडा, कारण हा ना खूप नाजूक आहे. हे ॲक्च्युली खूप जास्त नाजूक आहे. झालं, हे असं ओढते मी आता. हे खूप जास्त दाबायचं नाही आहे, कारण या पेंचीसने ते तुटू पण शकतं. हे असं अगदी हळू फक्त मी ओढते बाहेर. हे ओढलं जातं, याला असे आटे तर मला दिसले नाही आहेत. हे असं ओढायचं बाहेर. ठीक आहे. आता ओढलं मी, बघा हे सहज ओढलं गेलं. ठीक आहे. आता हा आपला फिल्टर आहे. एकदम हळू जर तुम्ही हे जर दाबलं ना, हे बघा, हे बघ किती नाजूक आहे, दिसतं तुम्हाला. हे खूप असं जोरात नाही दाबायचं. मग आता हाताने तुमच्या अंगात ताकद असेल तर थोडं असं ओढलं. मला नखच नाही आहे, थोडे नखं असतील ना, तुम्हाला पेंचीसची गरज नाही आहे, किंवा पेंचीसपेक्षा बारीक असं साधं काहीतरी. आता हे कसं जरा शार्प असतं, ही जी पेंचीस आहे ना ही थोडी शार्प असते. बघा हे तुटू शकतं. तुम्ही सॉफ्टवाली असेल दुसरी तर घ्या, मी ही वापरते कारण माझ्या घरी हीच आहे. ठीक आहे. आता हा आपलं याच्यामध्ये होतं आहे. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये हे होतं, मी हे फक्त असं ओढून घेतलं. ठीक आहे. याला असे आटे बिटे नाही आहेत, हे आटे नाही आहेत. ठीक आहे. हे काहीतरी याच्यावरती त्याची डिझाईन आहे ती, तर ह्याच्यातून आपण काढलेलं आहे. ठीक आहे. आता हे काढल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा हे आपण तर धुणारच आहोत. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवते.
बघा आता तुम्हाला याच्यामध्ये हे दिसते का बारीक, हे सगळं याच्यामध्ये पाणी सप्लाय होण्यासाठी आहे. दिसते का तुम्हाला माती? आता मी रेग्युलर साफ करते. आमच्याकडे खूपच परिस्थिती खराब आहे, म्हणजे हे पूर्ण माझं मातीने असं फुल भरलेलं असतं. हे कंप्लीट दिसतं तुम्हाला, हे सच्छिद्र आहे, याला छिद्र आहेत बारीक, दिसतं तुम्हाला? ठीक आहे, हे पूर्ण मातीने भरलेलं असतं म्हणून हे धुवावं लागतं. आमच्याकडे खूप जास्त माती येते. आणि आपला आता हा जो भाग आहे, आता आमच्याकडे इतकी माती येते की बघा तुम्ही, याच्यामध्ये पण माती आहे बघा, दिसते का तुम्हाला? याच्यामध्ये असं बोट टाकलेलं आहे मी. हे खोल नसतं, हे पॅक्ट आहे इथून इथून फक्त. याच्यामध्ये थोडंसं आता कमीच आहे, कारण मी सध्या म्हणजे मी रेग्युलरली धुते, कारण मला धुवावंच लागतं, ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे, आता काय करायचं, आता आपण काय करायचं, फिल्टर काढल्यानंतर हे छिद्र पण एकदा धुवून घ्यायचं आपण. हा त्याच्यासाठी सोपं आहे, तुम्हाला सांगते हे कसं धुवायचं. 2 मिनटं. आता हा फिल्टर तर आपल्याला धुवायचंच आहे, पण त्याच्या आधी फिल्टरचे छिद्र आपल्याला हे पण धुवायचं आहे. ओके, आता तर मी काय करते, थोडंसं पाणी ऑन करते. मी थोडं पाणी ऑन करते आणि हे बघा आता पाणी आलं आहे. आपला हा पाईप होता जो आपण आधी बाजूला केला होता. आता काय करायचं, हे जेवढ्या फोर्सने तुम्हाला धुता येईल ना आतमध्ये, असं पाणी टाकायचं फोर्सने आणि आतमधलं पण थोडंसं धुवून घ्यायचं. याच्या आतमध्ये आपण जेव्हा हे फिल्टर बदलतो ना मशीनमध्ये, कपडे वगैरे डिटर्जंट असं काहीच नसलं पाहिजे. ठीक आहे, आता हे फोर्सनी आतमधलं आपण धुवून घ्यायचं थोडंसं आपलं. ठीक आहे, आणि याला खूप फोर्स येतो पाण्याला. मी तुम्हाला फक्त दाखवायसाठी म्हणून मी हे केलं आहे. याचा फोर्स आपल्याला आणखी वाढवता येतो. थांबा, मी तुम्हाला करून दाखवते. अजिबात जागा बघा, आता फोर्स बघितला तुम्ही, हे एवढ्या फोर्सनी पण हे तुम्ही धुवू शकता. आता मी जनरली काय करत असते, आता मी याच फोर्सनी मी हा फिल्टर पण धुवत असते जनरली. पण आज मी तुम्हाला सिंकमध्ये हात धुवून दाखवणार आहे कसा धुवायचा ते. ठीक आहे, तर आता आपण जाऊया सिंककडे आणि हा फिल्टर धुवून टाकूया. तर आता हा आहे आपला मशीनचा काढलेला फिल्टर. ठीक आहे, आता हा आपल्याला कसा धुवायचा बघा. याला सगळे बारीक असे छिद्र आहे. तर आज याच्यावरती माती बरीच कमी आहे बघा, थोडीशी तुम्हाला दिसत असेल तर. ठीक आहे, पण हा धुवावा लागत असतो. तर आता मला वाटत नाही की इतर लोकांकडे इतका मातीचा इश्यू असेल. आता तुम्ही बघू शकता हा कसा सच्छिद्र दिसलं तुम्हाला, थोडंसं खाली काहीतरी दिसलं का? हे बघा, आमच्याकडे हे आम्हाला फ्रिक्वेंटली करावं लागतं त्या गोष्टी. तर आता पुन्हा फुल नळ असं फोर्सनीच करायचा नेहमी. ठीक आहे, एकदम फुल नळ करायचं फोर्सनी. आणि आपली साबण आहेच, थोडी साबण आणि आपला टूथब्रश घ्यायचा आणि आपला नळचा फोर्स खाली हा धुवायचा. आता पूर्ण जसं आपण नॉर्मल वरून खालून सगळ्या डायरेक्शननी हा धुवायचा असा. आणि याला साबण लावायचं थोडासा. साबणामुळे काय होतं, ती माती थोडीशी सेसामुळे निघून जाते अशी. ठीक आहे, आणि हा फोर्स खाली धुवायचा आहे, म्हणजे याच्यातला सगळी बारीक माती याच्यामध्ये निघायला पाहिजे. आता आमच्याकडे हा प्रॉब्लेम फ्रिक्वेंट होतो मातीमुळे. तिथून पाणी पास होत नाही आणि मशीनमध्ये पाणी येणं बंद होऊन जातं आमच्याकडे. त्यामुळे आम्हाला हे करावंच लागतं. आता बघा, आता काय करायचं, आता हा स्वच्छ धुवून झाला, कारण हा फार नव्हता दिसतं तुम्हाला छिद्र. आता हे पाण्याखाली असं पकडायचं, असं पाणी त्यातून जाऊ द्यायचं 2-3 वेळा. फोर्सनी, फुल फोर्सनी जाऊ द्यायचं. धुतल्यानंतर असं वरून जाऊ द्यायचं, खालून असं चारही साईडनी पाणी जाऊ द्यायचं. ठीक आहे, याला काय 5 मिनिट लागतात धुवायला, फार काही याला लागत नाही. बघा तुम्ही, आता दिसतं तुम्हाला, मी छिद्र दाखवते. आता नळ आपण थोडंसं बंद करून टाकूया फुल. आणि याचं काय आहे की याला फोर्सनी धुवायचं फक्त. बघा दिसतं तुम्हाला स्वच्छ छिद्र, ही स्वच्छ आपल्याला छिद्र अशी दिसतात. एकदम स्वच्छ दिसतात छिद्र, खूप बारीक आहे हा छोटासा. हे बघा, इथे आमच्याकडे पूर्ण हे भरलं असतं मातीने. इथे माती असते, इथे माती, सगळीकडे इथून आपलं पाणी पास होत आहे. ठीक आहे, तर आता आपला हा फिल्टर झाला आहे स्वच्छ. आता आपण हा बसवायचा कसा, पुन्हा वापस आपण कसा बसवायचा. आता याला बसवायला तुम्ही पुन्हा मी तुम्हाला पेंचीस दाखवली ती वापरा. ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट हाताने पण बसू शकता. बसवायला काही एवढं विशेष नाही आहे. तर आता बघूया आपण. तर आता हा फिल्टर आपण लावून टाकूया. ठीक आहे, आता लावताना काही नाही, असं मी इथे चिमटीत पकडला आणि याच्यामध्ये फक्त असं टाकलेलं आहे. ठीक आहे, असं काही याच्यामध्ये आटे वगैरे असं काही नाही आहे. पण आता बघा तुम्ही कुठे फिरतो का ते. आता फक्त असंच डायरेक्टली राहतो, याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे असं करण्यासारखं. बघा आता हा लगेच फिट झालेला आहे, बस फक्त टाकला मी याच्यामध्ये. ठीक आहे, आता माझ्या हा झाला आहे व्यवस्थित फिट. हा जर काही फिट वगैरे झाला नाही ना, तर त्यातून पाणीच येत नाही आतमध्ये, किंवा पाईप तो असा फोर्सनी बाहेर निघून जाईल. आणि हा फिट झाल्यानंतर काय करायचं,
आपला हा पाईप पण आपण आता लावून टाकूया. ठीक आहे. तर आता तुम्ही हा पाईप अगदी ठीक आहे. आता हा उघडला होता. आता हा आपण पाईप घेतला. आता मी एका हातामध्ये ॲक्च्युली मोबाईल धरलेला आहे आणि एका हातामध्ये मी लावत आहे. पण हे एवढा काही म्हणजे सोपी गोष्ट आहे अगदी लावणं, काही मोठं त्याला हे नाही. माझ्याकडे मी असा उघडला होता. आता त्या साईडला ठीक आहे, तिकडे असा त्या साईडला आता हा टाईट होतो बघा. असा झाला आता हा टाईट. ठीक आहे. आता हे व्यवस्थित झालं आहे म्हणजे. आणि जर याच्यात काही प्रॉब्लेम असेल तेवढं घाबरण्यासारखं नाही आहे, कारण आतमध्ये पाणीच येणार नाही. ठीक आहे. मग आपण पुन्हा काढायचं, पुन्हा ते टाकून घ्यायचं. तर आणि आता आपण काय करायचं, आवर्जून न विसरता आता हा फिट झाला आहे आपला व्यवस्थित. आता पुन्हा आपल्याला काही एवढी गरज नाही चेक करायची. आता सरळ आपलं हे नळ ऑन करून घ्यायचा. ठीक आहे. आता हा आपला परमनंट असतो, हा आपला मेन नळ असल्यामुळे. तर असा हा आपला फिल्टर स्वच्छ झालेला आहे. तर तुम्ही तुमच्याकडे माती किती येते त्यानुसार तुम्ही ठरवा. तुमच्याकडे अजिबातच म्हणजे माती येत नसेल तर तुम्ही फक्त मेंटेनन्स म्हणून 1-1.5 महिन्यातून साफ करत चला. आणि व्हिडिओ तुम्हाला कामाचं वाटल्यास नक्की इतरांना पाठवा. आणि काय पुढचा व्हिडिओ पण मी करणार आहे. मी गॅस रेग्युलेटर वगैरे कसं बदलायचं, ठीक आहे, सेफली. माझ्याकडे जो गॅस आहे त्याचं ते मी दाखवणार आहे. तर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. थँक्यू सो मच.